विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बलवा तो माधव बलवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो काही न मागे कोणास्ती तोची आवडे देवास्ती तोची आवडे देवास्ती तोची आवडे देवास्ती काही ना मागे कोणासी तोची आवडे देवासी तोची आवडे देवासी तोची आवडे देवासी काही न मागे कोणास्ती तोची आवडे देवास्ती तोची आवडे देवास्ती तोची आवडे देवास्ती काही ना मागे कोणासी तोची आवडे देवासी तोची आवडे देवासी तोची आवडे देवासी देवतयासी म्हणावे देवतयासी म्हणावे देवतयासी म्हणावे देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन भावे त्याचे चरणी लीन भावे त्याचे चरणी लीन भावे देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन भावे त्याचे चरणी लीन भावे त्याचे चरणी लीन भावे
ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी, त्याचे घरी चक्रपाणी, त्याचे घरी चक्रपाणी. भूतदयाचे मनी त्याचे घरी चक्रपाणी, त्याचे घरी चक्रपाणी, त्याचे घरी चक्रपाणी. देवतयासी म्हणावे, देवतयासी म्हणावे, देवतयासी म्हणावे. त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे. देवतयासी म्हणावे, त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे. नाही नाही त्या समान, तुका म्हणे मी जमान, तुका म्हणे मी जमान, तुका म्हणे मी जमान. नाही नाही त्या समान, तुका म्हणे मी जमान, तुका म्हणे मी जमान, तुका म्हणे मी जमान. नाही नाही त्या समान, तुका म्हणे मी जमान, तुका म्हणे मी जमान. नाही नाही त्या समान, तुका म्हणे मी जमान. नाही नाही त्या समान, तुका म्हणे मी जमान, तुका म्हणे मी जमान, तुका म्हणे मी जमान. देवतयासी म्हणावे, देवतयासी म्हणावे, देवतयासी म्हणावे. त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे. देवतयासी म्हणावे, त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे, त्याचे चरणी दीन भावे. कुमार
कोणासी तोची आवडे देवासी तोची आवडे देवासी देव तयासी म्हणावे देव तयासी म्हणावे तोची आवडे देवासी तोची आवडे देवासी देव तयासे म्हणावे देव तयासे म्हणावे त्याचे चरणी लीन भावे लीन भावे लीन भावे लीन भावे लीन भावे लीन भावे त्याचे त्याचे चरणी लीन भावे लीन भावे त्याचे चरणी लीन भावे लीन भावे त्याचे चरणी लीन भावे लीन भावे लीन भावे लीन भावे लीन भावे लीन भावे त्याचे चरणी लीन भावे लीन भावे त्याचे चरणी लीन भावे लीन
कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय आहे न मागे कोणासी तोची आवडे देवासी देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे भूतदया ज्याचे मनी त्याचे घरी चक्रपाणी देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे नाही नाही त्या समान तुका म्हणे मी जमान देवतयासी म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणाची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा अर्धा पाऊण तास भगवत चर्चा तत्पूर्वी आदरपूर्वक श्री गुरुचं स्मरण
वंदन करून समस्त संत चेतनांचं वंदन करून कार्यक्रमात उपस्थित सर्व भाविकांचंही स्वागतपूर्वक सर्वांना प्रणाम आहे. सप्ताहामध्ये संतांचे विचार, अभंगाचा आश्रय घेऊन संतांचे विचार समाजापुढे मांडण्याचा हा शिष्टाचार आहे. संतांच्या अभंगाद्वारे, विचाराद्वारे आपणाला आपलं जीवन समजून घेणं आवश्यक आहे. सप्ताह म्हणजे जसा आपला चेहरा तपासून घेण्यासाठी, स्वच्छ आहे की नाही पाहण्यासाठी आरसा हातात घेतो आपण, तसं आमच्या जीवनाला तपासण्यासाठी, समजून घेण्यासाठी संतांचे अभंग आहेत. ग्रंथ, संत हे आरशासारखे आहेत. कुठं दोष आहे, कुठं निर्दोष आहे जीवन, शुद्ध आहे की अशुद्ध आहे हे समजून घेण्यासाठी संत वाङ्मय आरशासारखं आहे. आरशासारखं म्हणण्याचं कारण की आरसा कधी तोंड बघून काम करत नाही. परिस्थिती पाहून काम करत नाही. कोणाची जात बघून काम करत नाही. कोणाची परिस्थिती पाहून काम करत नाही. आरसा जसा आहे तसं दाखवून देतो. तसं संत वाङ्मय कोणाची भीड धरून, कोणाचं भय धरून किंवा भेद ठेवून अशा तीन गोष्टी टाळून जे काम करते ते संत वाङ्मय आहे. भेद, भीड आणि भय, तीन गोष्टी टाळून जे काम करते त्याचं नाव आहे संत वाङ्मय. संतांचे अभंग, संतांची वाणी, संतांचे शब्द हे तीन गोष्टी नाहीत त्याच्यामध्ये. भय, भीड आणि भेद. म्हणून हे सर्वोपयोगी आहेत. ज्याच्यात या तीन गोष्टी नसतात त्या कल्याणकारक असतात, उद्धारक असतात, तारक असतात, कल्याणकारक असतात. ज्याच्यात या तीन गोष्टी नाहीत. म्हणून आमच्या जीवनामध्ये या तिन्हीपैकी एक ना एक तरी आमच्या जीवनामध्ये असतेच. म्हणून आमचे शब्द कोणालाही तारून घेऊन जाऊ शकत नाही. आमच्या शब्दामध्ये ते दम नाही. तीन गोष्टी नसतील तर ते दमदार शब्द आहेत, ऊर्जावान शब्द आहेत, तारक आहेत, कल्याणकारक आहेत, उद्धारक आहेत. म्हणून संत वाङ्मय नेहमी पाहत राहणं आरसा पाहत राहण्यासारखं आहे.
दुसऱ्याला विचारण्यापेक्षा आरसा पाहून घेतलं तर बस ठीक आहे. परंतु आरसा पाहण्यासाठी भेज असं दृष्टीची गरज आहे. आरसा पाहायचा असेल तरी आरसा दाखवतो, गोष्ट खरी आहे, परंतु कोणाला दाखवतो? डोळे असतील तर ना, दृष्टी असेल तर ना. कितीही चांगला आरसा जरी समोर घेतला आणि जर दृष्टी नसेल तर, सज्जन हो, संतांचं वाङ्मय कितीही आरशासारखं असेल, निर्भीड असेल, निर्विवाद असेल, परंतु दृष्टिकोन असेल तरच ते कळणार. दृष्टी असल्याशिवाय आरशाचा उपयोग नाही आणि दृष्टिकोन असल्याशिवाय संत वाणीचा उपयोग नाही. दृष्टिकोन आवश्यक आहे. सप्ताहाचा दृष्टिकोन काय आहे? कीर्तनाला येण्याचा दृष्टिकोन काय आहे? भजन म्हणण्याचा दृष्टिकोन काय आहे? कीर्तनात सांगण्याचा दृष्टिकोन काय आहे? याच्यावर अवलंबून संत वाणी, संत वाङ्मय काम करते. दृष्टिकोन नाही. कोण दृष्टी देतो मग? आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. आम्ही सगळे आंधळे आहोत. संतांनीच सिद्ध केलेलं आहे, प्रमाणित केलेलं आहे. तुका म्हणे कैसे, पण आपण मान्य करत नाही. आपण आंधळे आहोत असं अजून स्वीकार झालं नाही. जोपर्यंत आंधळे आहोत हे स्वीकार होत नाही तोपर्यंत आम्ही फसवणूक करणाऱ्याचे शिकार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संत वाङ्मय आपल्यासाठी एक पारदर्शकत्व आहे, सूक्ष्म, इकडून तिकडे आर पार दाखवणारी दृष्टी आहे. तू कोण आहेस? परमार्थ म्हणजे काय असं स्पष्ट संतांची वाणी आहे. कुठेही त्याच्यामध्ये काही अडकाठी नाही, अडथळा नाही, अडचण नाही. संत वाणी आहे. म्हणून आजच्या काळामध्ये संत वाणी, संत वाङ्मय याच्यासाठी आपणाला पाहावं लागतं. सप्ताहामध्ये संत वाणीचा आश्रय घ्यावा लागते आपल्या जीवनातले गुणदोष तपासण्यासाठी. आपल्या जीवनामध्ये सरळपणा आहे का नाही हे समजून घेण्यासाठी संत वाङ्मय. सप्ताही त्याच्यासाठीच आहे. असा दृष्टिकोन असावा. दृष्टिकोन सांगितलं ना मी, काय असावं? आपलं जीवन ठीक आहे की नाही समजून घेण्यासाठी आहे. सांगणाऱ्यानंही समजून घेण्यासाठीच बोलायचं आहे, ऐकणाऱ्यानंही समजून घेण्यासाठीच. आणि जिथं समजल्या जाते त्याला समाज म्हणतात. आणि अजून समजत नाही, अजून कळत नाही त्याला कळप म्हणतात. आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, न कळे, कळत नाही तर अजून कळपच आहे. ते समाज नाही. ज्या दिवशी समजलं त्या दिवशी ते समाज आहे. समज आली की आम्ही समाज आहोत आणि कळत नाही तर आम्ही
कळपातले प्राणी आहोत. तसा एका शास्त्रातला एक श्लोक आहे, पंचतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक श्लोक आलेला आहे की कसं माणसांचं संघटन कसं होतंय. एकाच स्वभावाचे माणसं एकीकडे होतात, जे एक स्वभाव एकाच ज्याचे स्वभाव सारखे आहेत, समान आहेत, ते एका बाजूला होतात. मग ते सत्य असेल किंवा असत्य असेल, पण स्वभावाची गरज. मृगा मृगे संग मनोव्रजन्ति. पंचतंत्र ग्रंथातला श्लोक आहे. मृगा मृगे संग मनोव्रजन्ति. मृगा मृगे, मृग म्हणजे हरण, पशु. हरणाचा एक कळप असतो, मग त्याचा पाय अडकल त्याचा. म्हशी एका जागी राहतात, गाई एकीकडे राहतात. बस बेटा बस. आता आपण पाहतो ना की कळप आता सध्या ज्वारी मका मोडत फिराले, ते कोणता कळप? असे कळप. तर मृगे मृगा संग मनोव्रजन्ति. स्तुरगा स्तुरंगे, घोड्याचा एक समूह असतो. तुरंग म्हणजे घोडे. गावश्चे गावा, स्तुरगा स्तुरंगे. गाई एकीकडे राहतात, हरण एकीकडे राहतात. आणि पुढे सांगतात ते पंचतंत्र ग्रंथकार, मूर्खाश्च मूर्खे. मूर्ख एक आपली मेजॉरिटी करतात. ही आजची गोष्ट नाही, त्या काळात त्या ग्रंथात लिहिलेली गोष्ट आहे. सुदयः सुधीभिः समानशील व्यसने सुसख्यम. समानशील, समान व्यसन, समान स्वभाव त्यांचं सख्य असते. सख्य म्हणजे मैत्री असते, असा प्रकार आहे. मग आता संतांचे स्वभाव आणि जगाचा स्वभाव, जमीन आसमानचा फरक. खूप मोठा अंतर आहे. तर आता हे जग कोणीकडे होईल, कोणाकडे होईल? आता जग जगाकडेच होईल, संताकडे थोडंच जाणार आहे. संतांनी मात्र आपला प्रयत्न केलेला आहे. विशेष करून संतांचं जीवन या जीव स्वभाव, जीव जगत मध्ये असलेल्या जीव स्वभावातून यांना बाहेर कसं काढता येईल याचा प्रयत्न संतांनी केला. त्यांना माहित होतं की हे जीव जगत आहे, आणि म्हणून यांना तरुण जाण्याचा उपाय काहीच माहिती नाही, स्पष्ट मार्ग माहित नाही. हे वाट आहे, परंतु उजळलेली वाट संतांनी दाखवली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. या दोन्हीचा निवाडा करण्यासाठी आम्ही संत आलेले आहोत. संतांनी सांगितलं.
खरं खोटं सांगताना त्या काळामध्ये बी या काळामध्ये बी एखादी गोष्ट असेल, आपली चोरीची गोष्ट असेल, चुकीची गोष्ट असेल आणि ते कोणी त्याला प्रचार करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते चूक करणारा काय करते, एखादी ₹1,00,000 त्याला देऊन टाकते. ए बापू, ₹1,00,000 घे, पण तू माझी गोष्ट बाहेर सांगू नको. मग हे चूक दाबली जाते. याचा उपाय काय? कोणता? पैसे, रुपये, ज्याची चूक आहे, ज्याचा दोष आहे, ज्याचा अपराध आहे, ज्याचा अन्याय आहे, अशा गोष्टीला जर दाबायचं असेल तर सगळ्यात मोठा उपाय कोणता? पैसे. दाबली जाते गोष्ट. आणि मग ते चुकीला दाबून टाकणं किंवा पैशामुळे दाबणं, याच्यात लाखो लोकांचा घात आहे. मिळतील 1,00,000 पण घात किती लोकांचा आहे? लाखो करोडो लोकांचा घात आहे. पण संतांच्या जीवनामध्ये त्यांनी त्याचा अवलंब केला नाही की कदाचित जर आपण हे घेतलं तर खरं सांगण्याची हिंमत आपल्यामध्ये राहू शकत नाही आणि मग लोकाचा अपराध झाल्याशिवाय राहत नाही. लोकापराध म्हणजेच ईश्वर अपराध आहे. सामान्य अपराध नाही ते. लोकापराध ईश्वर अपराध आहे. आणि हे जीवनामध्ये अवलंब जर केला आपण त्या प्रलोभनाचा तर आपण सत्य सांगू शकत नाही आणि लोकांचं हित करू शकत नाही. हे त्यांनी ठरवलं आणि स्वतःचं जीवन खतऱ्यात घातलं. स्वतःचं जीवन, त्याचं सुख, आराम, ऐस आराम सगळं वाहून टाकून दिलं. हे जर आपण पाहिलं तर आपण लोककल्याण करू शकत नाही. आपण हे फक्त संतांना कळालं. दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी आपलं सुख गमावून बसणं, हे धैर्य, हे धाडस ज्यांनी केलं ते संत झाले. ते शक्यच नाही. शर्मिंदगी येऊ शकते त्याच्यामध्ये, खरं बोलू शकत नाही माणूस. भीड येते त्याच्यामध्ये, भय निर्माण होते त्याच्यामध्ये आणि भेद निर्माण होते त्याच्यामध्ये. तिन्ही गोष्टी येतात एकाच गोष्टीमध्ये. शास्त्रामध्ये, भागवत पुराणामध्ये तर त्याचे 15 अनर्थ सांगितलेले आहेत. 15 अनर्थ. पंधरा अनर्थामध्ये चोरी आहे, अविश्वास आहे, कपट आहे, द्वेष आहे, क्रोध आहे, विश्वासघात आहे. 15 अनर्थामध्ये. आणि जात जात त्याच्यामध्ये शेवटचे 3 सांगितलेले आहेत. द्यूत, स्त्री आणि मद्यपान. हे शेवटचे 3 व्यसन सांगितलेले आहेत. मिळून किती? 15 अनर्थ. या 15 अनर्थाचं कारण कोण? धन. एकच कारण आहे. म्हणून लोकांचं कल्याण करण्यासाठी सर्वात पहिला त्याग कशाचा केला त्यांनी? धनाचा. संतांचं जीवन, संतांचं बद्दल बोलालो. आजचं जगत सोडून द्या आता, याचा काही संबंध नाही, देणे घेणे आपल्याला. संत जगत, समर्थ रामदास महाराज
ज्यांची आज्ञेचं पालन छत्रपती शिवराया करत होते, आज्ञेचं पालन, परंतु वैराग्य जर पाहिलं, शुकासारखा वैराग्य आहे ज्याच्यामध्ये. शेवटी 4 बोटाची लंगोटीच होती त्यांची. राजा ज्यांचा आज्ञाधारी आहे त्यांचं वैभव काय? एक लंगोटी आहे. जर त्यांनी लंगोटीच्या ठिकाणी जर दुसरं काही स्वीकार केला असता तर ते राजा आज्ञाधारी राहू शकत नव्हता. त्यांचं जे वजन होतं, त्यांचं जे किंमत होती, ते कशात होती? या पृथ्वी तलावर आज भी आणि पूर्वीच्या काळामध्ये भी इतिहास साक्षी आहे की त्यागाची पूजा होती आहे इथं या पृथ्वीवर. भोगाची पूजा कधीच झाली नाही. केव्हा बी पूजा झाली तर कोणाची झाली? त्यागाची, बलिदानाची. आज भी आपण महापुरुषांचं स्मरण करतो जे देशासाठी बलिदान झाले, जे धर्मासाठी बलिदान झाले, त्यांची आज भी पूजा होती. हे त्यांचं त्यागाचं शक्ती आहे, ऊर्जा आहे, सामर्थ्य आहे त्यागामुळे. संत आणि राजालाच आवडले तर ती गोष्ट गौण आहे. समर्थ राजाला आवडले हे तर ठीकच आहे, छोटी गोष्ट आहे. परंतु तुकोबाराय सांगतात की असले माणसं समाजाला आवडतील न आवडतील, राजाला आवडतील न आवडतील, पण निश्चित स्वरूपानं सांगतो की देवाला तर नक्कीच आवडतात. कोणासी काही न मागे, कोणासी काही न मागे कोणास्ते, काही न मागे कोणास्ते, काही न मागे कोणासी, काही न मागे कोणासी, काही न मागे कोणास्ते, काही न मागे कोणास्ते. तोची आवडे देवासी, तोची आवडे देवासी, देवतयासी म्हणावे, देवतयासी म्हणावे. तुझी आवडे देवासी, तुझी आवडे देवासी, देवतयासी म्हणावे, देवतयासी म्हणावे. काही न मागे कोणासी, तोची आवडे देवासी. तोच देवाला आवडतो आणि देवाला आवडते याचं एका ठिकाणी असा एक परिचय आहे, संतांनीच सांगितलेला आहे. देव ज्याच्यावर कृपा करतो, देव ज्याच्यावर प्रेम करतो आणि देव ज्याच्यावर कृपा करतो, या दोन्हीतलं अंतर सांगितलेलं आहे. ज्याच्यावर परमात्मा प्रेम करतो त्याला आपली लक्ष्मी, आपलं धन, संपत्ती, वैभव देऊन टाकतो. ऐश्वर्य देऊन टाकतो. ऐश्वर्य कोणाला? परमात्मा ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपलं ऐश्वर्य देतो आणि ज्याच्यावर कृपा करतो की नाही त्याची खून थोडी कठीण आहे. त्याच्याकडे जे आहे ना ते सगळं संपवून टाकतो, काढून घेतो. हे कृपेचा परिचय आहे. देवाचीच खून आला ज्याच्या घरा, त्याच्या पुढे चिरा संसारा, त्याच्या पुढे चिरा संसारा. देवाची खून आला ज्याच्या
काय कळणार आहे लोकांना? कोणावर कृपा झाली, कोणावर प्रेम केलं देवानं, काही माहीत नाही. संतांना माहिती आहे. जसं लहान लेकरू आहे, त्याला साफ करून, शुद्ध करून, त्याला धुवून, आंघोळ घालून, है ना, शुद्ध करून सोहळ्यामध्ये पूजा चालू होती. लेकरू रडत होतं. सोहळ्यात पूजा चालू होती आणि त्या लेकराला घ्यायची गरज होती, आवश्यकता होती. खूप रडू लागलं लेकरू. बाबा बाबा बाबा. तेव्हा ते सोहळ्यात असल्यामुळे त्या लेकराला घेऊ शकत नाही. आता घ्यायचं तर काय करावं? तेव्हा त्या बापानं सांगितलं की त्या लेकराच्या आईला की त्याचे कपडे काढ आणि दे माझ्याकडं. म्हणजे कपडे काढलं म्हणजे त्याचा बाट गेला. हे सोवळं आहे ना. तसं त्याला पूर्ण शुद्ध करून उचलून घेतलं सोवळ्यातल्या बापानं. तसं आपल्या मागलची माया, उपाधी, कामना, वासना सगळं निवारण करून त्याला शुद्ध करून परमात्मा त्याला जवळ घेतो. ही कृपा आहे परमात्माची. काल एका कीर्तनामध्ये, एका गावात काल्याच्या कीर्तनामध्ये एक चर्चा झाली. काल्याच्या कीर्तना आहेत माणसं इथं काल्याच्या कीर्तनाला आलेले. ज्या मथुरेमध्ये कृष्ण जन्माला आला आणि गोकुळामध्ये माया जन्माला आली. तिकडे कोण आले? माया. इकडे कोण आला? ब्रह्म. कृष्ण म्हणजे ब्रह्म जन्माला आलं होतं. परंतु दोन नगरी आहेत, दोन गावं आहेत. एक शहर आहे मथुरा आणि एक छोटस गाव आहे गोकुळ. पण दोन गावाची रीत वेगळी होती. एक राजधानी असल्यामुळे इथं भोग होते. कुठं? मथुरेमध्ये राजधानी है ना. आणि तिकडे गोकुळामध्ये राजधानी नव्हती, तर भजन होतं. काय करत होते तिथला लोक? रात्रंदिवस भजन करत होते. एका गावामध्ये भजन आहे तर एका गावामध्ये भोग आहेत. दोन भाग आहेत निराळे. एक भोग, एक भजन. काल्याचं कीर्तन नव्हं, पण तुम्हाला एक सूत्र सांग. एक भजन, एक भोग. दध्यादिकं मोहवशादौषध गोविंद दामोदर माधवेति. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भजन आहे एकीकडे, एकीकडे भोग आहेत. राजवैभव, ऐश्वर्य आहे. आणि जिथं ऐश्वर्य होतं, जिथं भोग होते, तिथं ब्रह्म आलं होतं. जेलमध्येच का असणं पण इकडं आलं होतं. तिकडं भजन होतं, तिकडं माया होती. गंमत अशी झाली की भोगातून परमात्मा निघाला आणि भजनाकडे गेला. म्हणजे मथुरेतला गेला कुठं? गोकुळामध्ये. आणि जिथं माया होती ते भजन सहन करू शकत नाही. कोण? माया. म्हणून ते कुठं आली? जिथं भोग आहेत तिकडं माया प्रवेश करते आणि जिकडं भजन आहे तिकडं भगवान प्रवेश करते. बघून घ्या. तर आपल्याकडे ऐश्वर्य आले तर आपल्याकडे भगवान येईल की माया येईल? आता कोण येईल? मायाच. आणि म्हणून माया जर आपल्याकडे आली तर मग भवसागर तरून जाणं शक्य नाही. दैवी हेशा गुणमयी मम माया
माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ति मायामेतां तरन्ति ते. येणे उपाय मज भजले ते माझी माया तरले. परी ऐसे भक्त विपाइले बहुवस नाही. एथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजिनले. तया ऐलीच थडी सरले माया जळ. हे उपाय देवानी सांगितला आणि तेच उपाय महाराजांनी अभंगामध्ये लिहिला. काही न मागे कोणासी तोची आवडे देवासी. म्हणून गोपाळ देवाला आवडले. कोण आवडले देवाला? गोपाळ गडी आवडले. का आवडले? तर काही न मागे. इकडे भजन होतं आणि इकडं भोग होता. भोग. आहा 56 भोग होते. विचार करा महाराजांनी अभंगामध्ये किती स्पष्ट लिहिलं आहे की देवाला आवडायचं असेल तर काय करावं. अवघडच आहे. असो. आणि मग देवाला आवडणारा माणूस, कधी कधी संतांनी सांगितलंय की त्यांच्याजवळ देव असतो असं सांगितलंय. पण आजच्या अभंगात असं नाही सांगायला. ज्यांना काहीच आवडत नाही देवाशिवाय तर देव त्यांच्याजवळ नाही, तेच देव आहेत. देवतयास्ति म्हणावे तयास्ति म्हणावे. 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 देवतयास्ति म्हणावे त्याचे चरणी लीन व्हावे. त्याचे चरणी लीन व्हावे. त्याचे चरणी लीन व्हावे. लीन व्हावे. देवतयास्ति म्हणावे तयास्ति म्हणावे. देवतयास्ति म्हणावे तयास्ति म्हणावे. त्याचे चरणी लीन व्हावे. त्याचे चरणी लीन व्हावे. त्याचे चरणी लीन व्हावे. लीन व्हावे. देवतयास्ति म्हणावे तयास्ति म्हणावे. देवतयास्ति म्हणावे तयास्ति म्हणावे.
त्याचे चरणी लीन व्हावे. आता देवाला शोधायची जागा, जर आपणाला देव शोधायचा असेल तर त्याची जागा कोण आहे, कुठं आहे, कुठं शोधाल? देवाला इकडे तिकडे शोधू नका. अर्जुना, मला इकडे तिकडे पाहू नको. परी तयापाशी पांडवा, मी हरपला घेऊसावा. जेथ नाम घोष बरवा, करीती माझा मी तिथं आहे. एक वेळ भानुबिंबी न दिसे, वैकुंठी नसे भानुबिंबी न दिसे. योगियांचे मानसे उमरडोनी जाय, परी तयापाशी पांडवा. मी वैकुंठात तुम्हाला भेटत नाही, भटकत जासाल तर. मला जर तुम्हाला भेटायचं असेल तर एकच जागा आहे, तयापाशी. कोणापाशी? जिथं संत, निष्काम संत आहेत, निष्काम बुद्धीचे संत आहेत. तेच जगाचं कल्याण करू शकतात, तेच सत्य बोलू शकतात, तेच निर्भीड राहू शकतात. तिथं देव आहे. देवानं ती जागा पकडली. कोणती? तिथं देव आहे. नवमे तेच देव आहेत. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा निमित्त आहेत. प्रतिमा आहे परंतु प्रतिभा नाही त्याच्यामध्ये. आणि संतामध्ये प्रतिभा आहे, तेच देव आहेत. देवाचं अस्तित्व आहे तिथं. देवाने ती जागा धरली. इकडे तिकडे कुठे शोधू नका. म्हणून संत म्हणजेच देव, देव म्हणजेच संत, असं वेदानं सांगितलेलं आहे. देव तोची आहे की नाही, तेच देव आहे. त्याचे चरणी लीन व्हावे, त्यांच्या पायावर लीन व्हावं. पाया पडू नका, पण लीन होणं वेगळं आणि पाया पडणं वेगळं. लीन, दीन होणं वेगळं आणि लीन होणं वेगळं. दीन होणं काही कामाचं नाही, लीन हो. लीन होण्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या पायाजवळ त्यांचा दास होऊन राहणे, समर्पित होऊन राहणे, त्याला म्हणतात लीन होणे. लीन, समर्पित होऊन राहायचं. काही माणसं लीन होतात, असे नम्रता दाखवतात, पण ते तसं लीन होणं खरं नाही. ते जास्त हात जोडला, जास्त पाया पडला की समजावायचं काहीतरी काम पडलंय. आता ओळखाव, भरोसा करू नये जास्त. तुलसीदास महाराजांनी बघितले, एक प्राणी इतका लीन होऊ लागला. मांजर नावाचा प्राणी आहे ना, मांजर, ते असं खाली दबू लागला जमिनीला. सगळं पाय असे दाबले, पोट चिटकलं. अबा बाबा, किती लीन झाला, किती वाकालाय. कोण? मांजर किती वाकालय, मांजर किती वाकालय. काय लीनता आहे याच्यामध्ये. तुलसीदास महाराज बघाले त्याच्याकडं की आतापर्यंत मांजरा एवढं कोणीही वाकलं नाही, एवढं लीन कोणी नाही, असं त्यांना वाटलं. आणि त्या मांजराकडे पाहत राहिले ते तुलसीदास महाराज. काय लीन आहे, काय लीन आहे, काय लीन आहे. अचानक पाहता पाहता एक घटना घडली. ते समोरून एक उंदीर होतं. ते उंदीर त्याला दिसू नये म्हणून हे खाली दबू लागलं. आणि महाराजाला काय वाटलं, लीन व्हायला वाटलं. याला म्हणतात दीन. दीन आणि लीनचा फरक सांगून जातो. कुठं पुस्तकात वाचू नका, तुम्हाला गौस नाही. मी नेहमीच सांगतो, माझं कीर्तन पुस्तकात राहायचं नाही तुम्हाला. लीन आणि दीन,
दीन. आता हे मांजर लीन आहे की दीन आहे? हे दीन आहे बिचारा. तसं माणसं दीन होतात. स्वार्थासाठी संतांच्या पाया पडणं हे दीन होणं आहे, आणि देवासाठी पाया पडणं हे लीन होणं आहे. हे दोन्हीतला फरक. मान्य करा नका करा मला काही समज नाही त्याचा. तो कुबाराय मान्य केलं तर बस आहे, देवानं मान्य केलं तर बस होऊन जातं. मग एवढं मांजर झुकालंय, खाली वाकालंय, तर कशासाठी? बघता बघता त्यांनी झेप घेतली, छलांग मारली. कोणावर? तसं लई बी वाकूल आलं की समजा आपल्यावर छलांग तर मारणार नाही. हे दीन होण्याचं लक्षण आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की लीन हो. लीन होण्याचा शब्द अर्थ आहे की समर्पण हो. समर्पणासाठी होणं लीन होणं आहे, आणि शोषणासाठी वाकणं हे दीन होणं आहे. एक आहे शोषण, एक आहे समर्पण. संतापाशी काय हो? त्याचे पायी लीन व्हावे, दीन होऊ नका. आता जिथं जिथं जाणं, मंदिरात जायचं असलं तर दीन होऊनच जाणं, संताकडे जायचं असलं तर दीन होऊन जायचं, गुरुकडे जायचं असलं तर दीन होऊन जायचं, सरकारकडे जायचं असलं तर दीन होऊन जायचं, आणि सासऱ्याकडे जायचं असल्यावर तर त्याच्यासारखा दीन नाही, त्याला दीन बी नाव देऊ नये, त्याला हीन म्हणावं. हीन काय म्हणावं त्याला? हीन. दीनच्या बी पलीकडली गोष्ट आहे महाराज, दीनच्या बी पलीकडली गोष्ट. एक आहे लीन, एक आहे दीन, एक आहे हीन. हीन अंतकन्ना हीनमैना ब्रतुकिंके मुन्नदी. आरुचाची याचिंचे अवसर मे मुन्नदी, अंतकन्ना हीनमैन ब्रतुकिंके मुन्नदी. त्याच्यासारखं हीन जगणं अजून कोणतं आहे? तेलुगू. आणि म्हणून त्यांचे पायी लीन व्हावे. त्याला देव समजाव आणि तिथंच त्यांच्या पायावर लीन हो, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि त्यांच्याकडे एक भांडवल आहे. त्या भांडवलाचं नाव आहे भूतदया. भूतदया जाचे माने, भूतदया जाचे माने, भूतदया जाचे मनी, भूतदया जाचे मनी, भूतदया भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. तर भूतदया ज्यांचे मनी, त्यांचे घरी चक्रपाणी. त्यांच्या घरी देव आहे, चक्रपाणी आहे. त्यांच्या घरी
ज्याच्या मनात भूत दया आहे त्याच्या घरी चक्रपाणी आहे, परमात्मा आहे, चक्रपाणी देव आहे. देव. सकाळी एक सत्संग कार्यक्रमामध्ये एक चर्चा होऊन गेली. संतांचं वैभव, परमार्थातली दरिद्री कोणती आणि संसारातली दरिद्री कोणती आणि परमार्थातली श्रीमंती कोण, संसारातली श्रीमंती कोण, झाली ना चर्चा. पुन्हा एक बार सांगतो, परमार्थातली दरिद्री काय आहे. परमार्थातली दरिद्री आहे ज्या साधूकडे, संताकडे दया नाही, धर्म नाही, संयम नाही, त्याग नाही, वैराग्य नाही, विवेक नाही, तर ते परमार्थातला कोण, दरिद्री आहे. ऐश्वर्य, संतांचं ऐश्वर्य काय आहे. ज्ञान, वैराग्य, विवेक, भक्ती, संयम, नियम, हे संतांचं ऐश्वर्य आहे. हे श्रीमंत संत आहेत. कोणते, ज्यांच्याकडे हे आहे. आणि दरिद्री संत कोणते, ज्याच्याकडे हे नाही. आता परमार्थातली दरिद्री तुम्हाला माहिती आहे, ज्याच्याकडे पसारा नाही, आसारा नाही, पैसा नाही, संपत्ती नाही, हे संसारातले हे दरिद्री आहेत. आणि परमार्थातले दरिद्री कोण, लक्षात ठेवा. सगळ्याला समजण्यासारखीच गोष्ट आहे. महिला मंडळी, पुरुष मंडळी, सर्वांना काय समजत नाही या गोष्टीतून, कोणाला कळणार गेलं, लक्षात याल. परमार्थातली दरिद्री. मग आता या दृष्टिकोनातून, या जर विचारानं जर आपण बघितलं तर आता श्रीमंत परमार्थी कोण आहेत ह्या काळामध्ये. सगळे दरिद्री परमार्थातले, ज्याच्याकडे विचार नाही, विवेक नाही, समर्पण नाही, त्याग नाही, वैराग्य नाही, दरिद्री परमार्थी. दरिद्री, गरीब आहेत हे संत. श्रीमंत संत कोणते, आहा, विवेक संपन्न, ज्ञान संपन्न शब्दाचा अर्थ काय, श्रीमंत. संपन्न शब्दाचा अर्थच श्रीमंत. विवेक संपन्न, ज्ञान संपन्न, भक्ती संपन्न, संपन्न आहेत हे श्रीमंत संत आहेत. आता तुम्ही आम्ही हे श्रीमंती बघत नाही संतांची. त्याचा मठ केवढा आहे, त्याचं पोट केवढा आहे, त्याचा संप्रदाय, त्याच्या माग परंपरा, त्याच्या माग लवाजमा हे केवढा आहे, हे संतांची श्रीमंतीतला विषय नाही आहे. भूतांची दया हे भांडवल, संता भांडवल हे ऐश्वर्य आहे, हे संपत्ती आहे. तो खूप बरं आहे. तुमचं आमचं मानसिकता वेगळी आहे, तुमची आमची विचारधारा वेगळी आहे, हे कळतच नाही आम्हाला. हे कोण, तर त्यांचे घरी चक्रपाणी असं आहे. संसारातले श्रीमंत कोण, तर ज्याच्याकडे हे सगळं आहे, पसारा आहे. संसारातले श्रीमंत हे तर माहीतच आहे. पण परमार्थातले श्रीमंत ते क्षेत्र अलग आहे, भाग अलग आहे, विभाग आहे. तर त्याच्यातले मग आपण श्रीमंत संताला शरण गेलं तर आपलं मनोरथ पूर्ण होईल. भिकाऱ्याला भीक मागली तर काय होईल, भिखारी को भीख मांगे तो क्या मिलेगा. श्रीमंताकडे मागावं तर श्रीमंत कोण, परमार्थातले, त्यांच्या पायी लीन व्हावे असे संतांच्या पायी लीन व्हा. तर तो खूप बरं आहे. सांगतात की असे जे लक्षण ज्याच्याकडे, ज्याच्या मनामध्ये भूत दया आहे, जे कोणाला काही मागत नाहीत, ते प्रत्यक्ष देव स्वरूप आहेत. आणि असलं जिथं कुठं तुम्हाला दिसल, जिथं बी, तर तसलं या जगामध्ये त्याच्या समान राजा नाही, त्याच्या समान
कुठलाही देव नाही त्याच्या समान, इंद्र नाही त्याच्या समान, कुठलंही कोणीच नाही. पद पदवी सत्ता संपत्ती ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत ते कोणीही याची समानता, याच्या समानतेमध्ये येऊ शकत नाही. अभंगाचं शेवटचं चरण. नाही नाही त्या समान, नाही नाही त्या समान, नाही नाही त्या समान, नाही नाही त्या समान, नाही
चरणे लीन त्याचे चरणे लीन व्हावे त्याचे चरणे लीन व्हावे चरणी लीन व्हावे त्याचे चरणी लीन भावे लीन भावे लीन भावे लीन भावे थोडं सने वाजवण्याचा प्रयत्न करतो. त्याचे चरणी लीन व्हावे देवतयासी म्हणावे देवतयासी म्हणावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल बोलिले कोडे उत्तर राक्षमापराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचार
प्रेम स प्रेमा